श्री स्वामी समर्थ। तर आजचा टॉपिक जो आपण स्टडी करणार आहे तो आहे बायोमॉलिक्युल्स, विच इज वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक इन द HSC एक्झामिनेशन। तर त्यांच्या सिलेबस मधला हा मेन टॉपिक आहे बायोमॉलिक्युल्स। तर त्याची डिटेल स्टडी आज आपण करणार आहोत। सो व्हॉट इज द बायोमॉलिक्युल्स? So the biomolecules are the very essential organic molecule that is producing the living organism, right? So they are the building blocks of our life, right? And third is the structure and functional of living organism that is providing the biomolecule. मीन्स आपल्या बॉडीचं जे स्ट्रक्चर आहे, आपल्या बॉडीमध्ये डिफरंट फिजियोलॉजिकल मेटाबॉलिक प्रोसेस होतात, सो त्याच्यामध्ये पण बायोमॉलिक्युल्स खूप हेल्प करतात, राईट? सो आता आपण डिफरंट म्हणजे प्रोडक्ट्स डेली खात असतो, तर त्याच्यामध्ये आपण बेकरी प्रोडक्ट्स खातो, मिल्क प्रोडक्ट खातो, जे व्हेरियस व्हेजिटेबल्स खातो, व्हेजिटेबल ऑइल खातो. सो दिस थिंग्स कंटेनिंग द मेन 5 बायोमॉलिक्युल्स. तर आता तुम्ही विचारशाल की बायोमॉलिक्युल्स कुठले जे इम्पॉर्टंट आहेत की आपण जे डेली लाईफमध्ये यूज करतो. सो 5 मेन बायोमॉलिक्युल्स. द फर्स्ट इज द कार्बोहायड्रेट, सेकंड इज द nucleic acid, and third is the lipid, and fourth is the protein, and fifth is the vitamins and hormones. पण विटॅमिन्स हार्मोन्स आपल्याला 12th च्या सिलेबस मध्ये स्मॉल क्वांटिटी मध्ये मेन दिस 4 बायोमॉलिक्युल्स दॅट वी हॅव टू स्टडी इन अ डिटेल, राईट? सो द आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपल्या बॉडीमध्ये डिफरंट प्रोसेस होत असतात. ज्याप्रमाणे मी सांगितलं की मेटाबॉलिक प्रोसेस होते, जे आपली डायजेशन प्रोसेस होते, सो त्याच्यामध्ये पण बायोमॉलिक्युल्स खूप हेल्प करतात, राईट? सो त्याचं आज आपण डिटेलिंग स्टडी करणार आहोत. तर फर्स्ट जो बायोमॉलिक्युल आपण स्टडी करणार आहे तो आहे कार्बोहायड्रेट्स. सो द कार्बोहायड्रेट्स आर मेनली क्लासिफाइड एज अ 3 टाइप्स, राईट? दॅट इज अ मोनोसॅकराइड, ऑलिगोसॅकराइड अँड पॉलिसॅकराइड. बट व्हॉट इज अ कार्बोहायड्रेट? The carbohydrate are the polyhydroxyaldehyde or the ketone, right? म्हणजे एका कंपाऊंड मध्ये जर मल्टिपल हायड्रॉक्सी अल्डिहाइडिक ग्रुप आणि मल्टिपल हायड्रॉक्सी किटोनिक ग्रुप असेल तर त्या कंपाऊंडला आपण कार्बोहायड्रेट बोलतो, राईट? मीन्स त्याच्यावरून तुम्हाला कळेल की ते कार्बोहायड्रेटचं स्ट्रक्चर अल्डोज आहे का किटोन आहे, राईट? सो आता आपण बघूया की कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन. आता तुम्हाला एक्झाम्पल माहिती असेल, फॉर एक्झाम्पल ग्लुकोज, जे आपण कुठलंही फूड खाल्लं ऍट द एंड प्रोडक्ट इन आवर डायजेशन सिस्टीम मध्ये जे एंड प्रोडक्ट फॉर्म होतं, सो ते असतं ग्लुकोज. सो ग्लुकोज ऑल्सो इज अ वन टाइप ऑफ अ कार्बोहायड्रेट. देन वी हॅव टू ईट द माल्टोज. देन वी हॅव टू टेक अप मिल्क, राईट? सो मिल्क इज ऑल्सो कंटेनिंग द लॅक्टोज. So lactose is also the sugar and which is also the example of a carbohydrate. Then आपण शुगर खातो डे टू डे लाईफ मध्ये, ती आपल्याला इन द फॉर्म ऑफ सुक्रोज मध्ये असते. तर सुक्रोज आपल्याला कशापासून भेटतं? शुगर केन पासून. तो शुगर केन जो आहे त्याच्यापासून आपल्याला सुक्रोज भेटतो. आणि नेक्स्ट जो आहे त्याच्यामध्ये पण लॅक्टोज ही शुगर असते, त्याच्यामुळे ते थोडंसं स्वीट इन टेस्ट लागतं, राईट? सो जो ग्रीक वर्ड यूज करतात शुगर साठी त्याला सॅक्रॉन म्हणतात, म्हणून कार्बोहायड्रेटला आपण सॅकेराइड्स असंही बोलतो, ठीक आहे? तर मेन आता एक्झामला विचारतील की गिव्ह द क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट अँड देअर एक्झाम्पल. ते आता आपण इकडे बघणार आहोत, राईट? सो आता कार्बोहायड्रेट्स ज्यावेळेस हायड्रोलाइज आपण करतो, सो ज्यावेळेस आपण त्यांना हायड्रोलाइज केलं तर त्याच्यामधून मल्टिपल डिफरंट मॉलिक्युल्स निघतात, राईट? सो आता फॉर एक्झाम्पल मोनोसॅकराइड्स आहेत विच कांट फर्दर हायड्रोलाइज, पण जे ऑलिगोसॅकराइड्स आहेत, जे पॉलिसॅकराइड्स आहेत, जर त्यांचं आपण हायड्रोलायसिस केलं तर डिफरंट शुगर मॉलिक्युल्स आपल्याला भेटतात, ओके? सो द फर्स्ट कार्बोहायड्रेट इज मेनली क्लासिफाइड इंटू 3 टाइप्स, दॅट इज अ मोनोसॅकराइड, ऑलिगोसॅकराइड अँड पॉलिसॅकराइड, ओके? द मोनोसॅकराइड्स विच डू नॉट फर्दर हायड्रोलाइज. आपल्याला माहिती आहे मोनो मीन्स सिंगल मॉलिक्युल, ओके? सो ते फर्दर हायड्रोलाइज नाही होत. मी त्याचं एक्झाम्पल आता आपण बघूया. मोनोसॅकराइडचं एक्झाम्पल आहे, त्याचं एक्झाम्पल आहे ग्लुकोज, देन फ्रुक्टोज, ओके? विच कंटेनिंग द मोनोसॅकराइड. आता जे ऑलिगोसॅकराइड्स आहेत विच इज फर्दर क्लासिफाइड इंटू द 3 टाइप्स. सो फर्स्ट इज द disaccharides,
then trisaccharides, and last one is the tetrasaccharides. ओके राईट. आता जे डायसॅकॅराइड्स आहेत, सो डायसॅकॅराइड्स मीन्स इन्क्लुडेड होतात ऑलिगोसॅकॅराइड. तर ऍज पर नेम सजेस्ट जे डायसॅकॅराइड्स आहेत विच इज हायड्रोलाइज इनटू द 2 युनिट्स ऑफ शुगर. सो आता याचं एक्झाम्पल आपण बघूया. डायसॅकॅराइडचं एक्झाम्पल आहे सुक्रोज. सुक्रोज जे हायड्रोलाइज केलं तर 2 मॉलिक्यूल भेटतात. एक मॉलिक्यूल जो आहे तो ग्लुकोजचा भेटतो प्लस सेकंड मॉलिक्यूल फ्रुक्टोजचा भेटतो. ओके. देन ऑल्सो सेकंड एक्झाम्पल इज माल्टोज. जेव्हा माल्टोज हायड्रोलाइज होतं तेव्हा आपल्याला 2 मॉलिक्यूल ग्लुकोजचे भेटतात. राईट. सो हे एक्झाम्पल आपण लिहू शकतो. Then trisaccharides. So as per name suggests, trisaccharides means they hydrolyze into the 3 sugar molecule. Okay. So as an example आहे raffinose. So raffinose हा जो मॉलिक्यूल आहे जर त्याला आपण हायड्रोलाइज केलं तर आपल्याला 3 शुगर मॉलिक्यूल भेटतात. सो फर्स्ट इज अ ग्लुकोज, सेकंड इज अ फ्रुक्टोज, and third is the galactose. Okay, so raffinase hydrolyze, it gives the glucose, fructose and galactose. 1 molecule glucose, 1 molecule fructose and 1 molecule of a galactose. आता next आहे tetrasaccharide. Tetra means when it is hydrolyzed it gives the 4 molecule of sugar. त्याचा एक्झाम्पल आहे स्टॅचोस म्हणून एक कंपाऊंड आहे. which is hydrolyzed, then it gives the 1 molecule of glucose, 1 molecule of fructose and it gives the 2 molecules of a galactose. ओके. सो आपण आता ह्या स्ट्रक्चर मध्ये ग्लुकोज फ्रुक्टोजचे स्ट्रक्चर बघणार आहोत, त्यांच्या केमिकल रिएक्शन बघणार आहोत, त्यांचे प्रिपरेशन बघणार आहोत. जे आपले बायोमॉलिक्युल्स आहेत त्यांची रिएक्शन कशासोबत होते तर तो आपण डिटेल स्टडी करणार आहोत as per the HSC examination. ओके. सो ते डिटेल आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कंटिन्यू करूया. थँक्यू.